नमस्कार मैत्रिणींनो, राधिका फॅशनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 36 इंच साईजचा आपला पंजाबी ड्रेस कटिंग बघणार आहोत. त्यासाठी ह्याच्यामध्ये भरपूर काही टिप्स, काही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण पॅन्टचे आणि टॉपचे दोन्हीही कटिंग आपण ह्याच्यामध्ये दाखवलेले आहे. त्यासाठी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला तर लाईक करायला मात्र विसरू नका. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. ही आपल्या ड्रेसची मापे आहेत. जी एक सुरुवातीला डिझाईन जी रेडीमेड आलेली आहे त्यानुसार आता आपल्याला गळा कटिंग करायचा आहे. त्यासाठी आपल्याला ह्या डिझाईनचा काय करायचं आहे, पहिल्यांदा मध्य सेंटर काढून घ्यायचं आहे. म्हणजे दोन्ही साईडनं आपल्याला ही डिझाईन व्यवस्थितरित्या दोन्ही साईडनं बरोबर येईल आणि मध्यामधून त्याला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे त्या डिझाईनच्या. म्हणजे ह्या मटेरियलला काय आहे, रेडीमेड डिझाईन आहे. त्या पद्धतीने आपल्याला आता ह्याचा गळा काढायचा आहे. आणि उंची तर आपल्याला जेवढे टॉपची आपल्याला उंची रेडीमेड आलेली आहे तेवढीच उंची आपल्याला ह्या टॉपची घ्यावं लागणार आहे. कारण खालच्या साईडला लेस आणि वरच्या साईडला डिझाईन असा रेडीमेड टॉप हे मटेरियल आहे. तर हे कशा पद्धतीने कट करायचे ते आता आपण बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण आता शोल्डर बघणार आहोत. तर शोल्डर 16 इंच आहे. आता शोल्डरचा आपल्याला काय करायचं आहे, इथं निम्मा घ्यायचा आहे. शोल्डरच्या निम्मे आपल्याला 8 इंच इथे माप टाकायचे आहे. शोल्डरच्या निम्मे 8 इंच माप टाकायचे आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला तिथे मार्किंग करून घ्यायचे आहे आणि दोन्ही डिझाईन शोल्डरच्या साईडला बरोबर आहेत का नाही हे बघत करायचे आहे. आणि जेवढा शोल्डर घेतलेला आहे तेवढाच मुंडा आपल्याला घ्यायचा आहे. पंजाबी ड्रेसमध्ये आपण कटिंग करताना जेवढा शोल्डर तेवढंच मुंडा टाकत असतो. छाती आपली 36 इंच आहे. 36चा चौथा 9 इंच आणि प्लस 2 इंच शिलाई मार्जिन देणार आहोत. आणि आता आपली कमर उंची, आता आपल्याला कमर घेराचे माप टाकायचे आहे. तर कमर उंची आपली कमर उंची आपली 13 इंच आहे. आणि जिथे कमर उंचीचे माप आलेले आहे तिथेच आपल्याला कमर घेराचे माप प्लस कमर घेराचा चौथा प्लस 2 इंच करायचे आहे. आता आपल्याला सीट घेराची उंची पाहिजे. तर सीट उंची आहे आपली 20 इंच. आणि जिथे सीटची उंची आलेली आहे तिथे आपल्याला सीट घेर प्लस 2 इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे. आणि खालचा घेर आपल्याला आपण 1 इंचाने, सीट घेरापेक्षा 1 इंचाने तुम्ही वाढवू शकता. आणि अशा पद्धतीने इथे आपण शोल्डर टाकलेले आहे, पूर्ण उंची, त्यानंतर मुंडा, तर छाती प्लस 2 इंच मार्जिन केलेलं आहे, कमर घेर प्लस 2 इंच मार्जिन केलेले आहे. आणि हे शिलाई मार्जिन जे दिलेले आहे ते आपण डॉट डॉट रेषेमध्ये जोडून घेणार आहोत. आणि आपण सीट घेरचा पण चौथा टाकून 2 इंच शिलाई मार्जिन दिलेले आहे. पुढील मुंड्याचा आकार देऊन आपण हे कट करून घेणार आहोत. आपण हा फक्त फ्रंटचा भाग कटिंग करत आहोत. अशा पद्धतीने हे पुढील भागाची आपण कटिंग करणार आहोत. असंच पुढील मुंड्याचा आकार कटिंग करून घ्यायचा आहे. पुढील मुंड्याचा आकार आपण 1 इंचावरती दिलेला आहे आणि मागील मुंड्याचा आकार आपल्याला 1.5 इंचावरती द्यायचा आहे. आता पाठीमागचा जो भाग आहे तो जसा आहे, पुढील भाग जसा आहे कटिंग केलेला तसाच त्यावरती टाकून आपल्याला पाठीमागचा भाग काढून घ्यायचा आहे, आखून घ्यायचा आहे. पूर्ण व्यवस्थित शोल्डरला शोल्डर जुळवून इथे तुम्ही पिनाही लावू शकता. इथे व्यवस्थितरित्या पूर्ण जुळवून तुम्ही पाठीमागचा भाग जसा आहे त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे. आणि 1.5 इंचावरती आकार
त्याच्या 1 इंचापेक्षा अर्धा इंच थोडंसं वरती घेऊन मी मागील मुंड्याचा आकार दिलेला आहे. या पद्धतीने आपल्या टॉपची कटिंग झालेली आहे आणि बाहीचे आपले कटिंग जे नॉर्मल बाही असते आपली त्याच पद्धतीने कटिंग करायचं आहे. आता आपल्याला पॅन्टचं कटिंग करणार आहोत आपण. ही फुल साधीच पॅन्ट आहे, साधी पटियाला पॅन्ट आहे. तर उंची वजा नेफा उंची आपल्याला काय करायची आहे, त्यातून वजा करायची आहे. 40 इंच उंची आहे, त्यातून आपल्याला 6 इंच वजा करायचं आहे आणि 2 इंच प्लस एक्स्ट्रा बॉटम पट्टीसाठी घ्यायचा आहे. आणि जो आपला सीट घेर आहे, सीट घेरचा चौथा प्लस 7 ते 8 इंच नाही तर 10 इंच. इथे कापड जास्त असल्यामुळे मी इथे पूर्ण घेर घेतलेला आहे आणि आपल्याला जो आकार द्यायचा आहे पॅन्टीचा, जो खड्डा आलेला आहे तिथे आपल्याला 14 ते 15 इंच आपल्याला घ्यायचं आहे. तर नेफा उंची वजा करून ते माप आपल्याला तिथे टाकायचे आहे आणि गोलाकार देऊन कटिंग करून घ्यायचं आहे. आणि तुमचं बॉटम किती आहे, 12 इंच आहे, तर त्याचा अर्धा निम्मा प्लस 2 इंच करायचा आहे. आता आपण नेफापट्टी काढून घेणार आहोत. नेफापट्टी नेफा सीट घेर प्लस 5 ते 6 इंच आपल्याला घ्यायचं आहे आणि नेफा उंची प्लस 2 इंच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण पॅन्टीच्या नेफ्याचं कटिंग करून घेणार आहोत. तर अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये कटिंग झालेली आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो ते कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर आणि जरा जर हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका. आणि त्याचबरोबर चॅनल नवीन असाल तर तसेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर भेटून नवीन व्हिडिओ.